श्री स्वामी समर्थ सगळ्यांना. तुम्ही बघू शकता सकाळचे 6 वाजलेले आहेत आणि बाहेर बऱ्यापैकी अंधार आहे. हिवाळ्याचे दिवस असल्यामुळे रात्रही मोठीच आहे. तर सकाळची सगळ्यांची जी घाई असते, सगळ्या गृहिणींची जी घाई असते तीच माझीसुद्धा. सकाळी टिफिनसाठी बनवत होते उडदाची डाळ, म्हणजे उडदाचं घुटं. सिंपलशी फोडणी आहे. तेल, जिरे, मोहरी, हिंग, कांदा, टोमॅटो, हिरवी मिरची आणि कढीपत्ता, आलं लसूण पेस्ट. त्यामध्ये सुखे मसाले घातले आणि उडदाची डाळ स्वच्छ धुवून घातलेली आहे. यामध्ये गरम पाणी घालून चवीनुसार मीठ. भाजी आपली शिजत आहे तोपर्यंत पीठसुद्धा मळून घेतलेलं आहे. आणि मिस्टर उठले तर त्यांच्यासाठी मी सकाळी गरम पाणी देत असते. यामध्ये निंबू आणि हनी घालत असते. तर असं त्यांना पाणी बनवून दिलं आणि लगेचच ऋग्वेदसाठी टिफिन बनवायला घेतला. त्याला स्नॅक्ससाठी मसाला पराठा बनवत आहे. याची रेसिपी मी ऑलरेडी चॅनलला अपलोड केली आहे शॉर्ट व्हिडिओमध्ये, तुम्ही नक्की चेकआउट करू शकता. आणि त्यानंतर चपात्यासुद्धा बनवून घेतलेला आहे. त्याला 7:15 वाजता घरून निघायचं असतं, त्यामुळे त्याचे 7:15च्या आधी सगळे टिफिन हे रेडी व्हायला हवेत. व्हिडिओ जरी 3 मिनटाचा असला तरी हे सगळं बनवायला 1 ते 1.5 तास लागतो. आणि व्हिडिओमध्ये जी स्पीड आहे तशा पद्धतीने आपली कामं झाली असती तर कोणाकोणाला आवडली असती मला नक्की कॉमेंट करा. ऋग्वेद रेडी झाल्यामुळे त्याच्यासाठी मी हळदीचं दूध बनवत होते. तर दूध, त्यामध्ये तुळशीची पाने आणि हळद घातलेली आहे. अगदी थोडंसं चहा पावडरसुद्धा घातलेली आहे, कारण तो दूध घेत नाही, दूध त्याला नाही आवडत. तर त्याच्यामुळे मी थोडंसं अगदी चहा पावडर घातलेली आहे. थंडीचे दिवस आहे, त्याला थोडा खोकला झाला होता, त्यामुळे मी चहा पावडर आणि हळदीचं दूध त्याला देत असते. थोडी चहा पावडर आणि छानशी अशी उकळी आल्यानंतर गाळून मी त्याच्यासाठी हे दूध रेडी करून दिलेलं आहे. लगेचच आम्ही आमच्यासाठी सुद्धा चहा बनवला होता. मिस्टरांसाठी विदाऊट शुगर आणि माझ्यासाठी विथ शुगर. तर त्यांच्यासाठी पहिले मी गाळून घेत असते आणि त्यानंतर मी माझ्यासाठी साखर घालते. मी बरेचदा ट्राय केलं विदाऊट शुगर चहा पिण्याचा, पण ते मला काही जमलं नाही. थोडी का होईना मी साखर घालत असते. हळूहळू मी कमी करण्याचा प्रयत्न नक्कीच करेल. तर त्याचे टिफिन वगैरे सगळे पॅक करून दिले आणि तो निघाला स्कूलसाठी. आणि त्यानंतर लगेचच मिस्टरांच्या टिफिनची तयारी, कारण त्यांनासुद्धा 7:45ला निघायचं असतं. त्यांच्यासाठी पण सेम मी उडदाचीच भाजी बनवली होती. म्हणजे भाजी मी दोघांसाठी एकच बनवत असते. आणि चपात्या आणि नाश्त्यासाठी स्नॅक्ससाठी मी मसाला पराठा बनवून दिलेला आहे. तर ते सुद्धा टिफिन घेऊन जातात नाश्त्याचा. एवढ्या सकाळी म्हणजे 7:30ला कोणी असं खात नाही, तर त्याच्यामुळे ते टिफिनच घेऊन जात असतात. तर तेच मी त्यांना सगळे टिफिन पॅक करून देत असते. तर सगळ्या टिफिनमध्ये मी एक लाडूचासुद्धा टिफिन पॅक केला होता, म्हणजे मुलासाठीसुद्धा, म्हणजे ऋग्वेदसाठीसुद्धा आणि मिस्टरांनासुद्धा मी हा ड्रायफ्रूटचा लाडू दिलेला आहे. अशा पद्धतीने सकाळी 6 ते 7:45 माझं रुटीन. पुन्हा भेटूया. श्री स्वामी समर्थ.